शाकाहारी आहात आणि प्रोटीन सोर्स कसा कंप्लीट करावा हा प्रश्न तुम्हालाही पडतोय. तर मग महाराष्ट्रातील या 7 डाळी देतील तुम्हाला कंप्लीट प्रोटीन सोर्स. तर नंबर 7 वरती आहे उडीद डाळ आणि तांदूळ. याचं पीठ जर दळून तुम्ही आंबून इडली सांबर बनवून खाल्लं तर तुम्हाला एका प्लेटच्या सर्व्हिंगमध्ये किमान 8 ते 10 ग्रॅम प्रोटीन मिळेल. त्यानंतर नंबर 6 वरती आहे मूग डाळ आणि बाजरी. याच्या प्रोटीन मधून तुम्हाला मिथेनाइन आणि लायसिन असे 2 अमिनो ऍसिड्स मिळतात आणि हे पचायला अगदी हलकं असतं. त्यानंतर नंबर 5 वरती आहे चणा डाळ आणि गव्हाची पोळी. यामधून तुम्हाला पाहिजे असतील ते सर्व अमिनो ऍसिड्स मिळतात. त्यानंतर नंबर 4 वरती आहे डाळ आणि भात. यामध्ये विज्ञानानुसार 20% डाळ आणि 80% भात असं मिश्रण मिळून जर तुम्ही खाल्लं तर यामधून तुम्हाला संपूर्ण प्रकारचे अमिनो ऍसिड्स म्हणजे पूर्ण प्रोटीन मिळतं. त्यानंतर नंबर 3 वरती आहे राजमा आणि तांदूळ. हे जेवण केवळ चविष्टच नाही तर त्यामधून तुम्हाला प्रोटीन आणि लोह अशा दोन्ही गोष्टी मिळतात. त्यानंतर नंबर 2 वरती आहे मसूर डाळ आणि पोळी. हे जेवण जेवायला अगदी छान, हलकं आणि यामधून तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारचे अमिनो ऍसिड्स मिळतात. वरतून याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं. त्यामुळे ज्यांना शुगर असेल त्यांसाठी हे परफेक्ट मील आहे. त्यानंतर नंबर 1 वरती आहे खिचडी भात. हा जर तुम्ही खात असाल तर त्यामध्ये जास्तीत जास्त डाळी मिक्स करून खा. यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारचे अमिनो ऍसिड्स मिळतील आणि यामध्ये जर तुम्ही अजून पालेभाज्या ऍड केल्या तर हे तुमच्यासाठी परफेक्ट मील आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.